हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असेल. मी नैना माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आता झटपट एकदम 5 मिनिटात आम्ही तयारी केली मी आणि स्नेहानी आणि चाललो आता मम्मीकडे. का तर आज मम्मीचा बर्थडे आहे आणि मम्मीसाठी एक साडी आणली. तर तुम्हाला तिथे गेल्यानंतर दाखवते तिला दिल्यानंतर. तर चला मग पटकन जाऊया. मम्मीचा 2 वेळा फोन आलाय आणि म्हणजे तयार वगैरे बसू नका, पटकन या. आता आम्हाला 5 मिनिटं लागतात जायला, जास्त वेळ लागत नाही. हा सोपीला फोन कर ना. अगं तो घरी येईल, दरवाजा वाजत. तर खाली आलोय आणि थंडी वाजायला लागली. का तर माझं डोकं ना मी लय उशिरा धुतलं, 4-5 वाजता डोकं धुतलं तर तेल लावलं होतं, तर उशीर झाला मला डोकं धुवायला. तर आता मला खूप जास्त थंडी वाजायला लागली. दम भरलंच नाही मला इथपर्यंत. खरं सांगते हां हाय, छान आहे छान आहे. आरशात बघायला लागली कशी दिसते ते बघितलं ना. वापस नका बसून आली आणि वापस निघले ते नका. दाखवच ना. हे मग आता झालं ना, किती दिवस ठेवते? हॅपी बर्थडे टू बाबा आई. हॅपी बर्थडे टू यू. फुका फुका ते मेणबत्ती काढून टाकले तो. मेणबत्ती काढून टाक. आईला चार, आईला हाताला चार हाताला. अरे तसं नको. तसं नका रे बाबा. सर्दी होईल. मीठ खा. क्रीम खायला देऊ नका. अरे आईला ते तर तुम्हाला वाटतं असेल की पप्पाचा आणि मम्मीचा बड्डे सोबतच आहे का? पण नाही, दोघांचा बड्डे सोबत नाही. पप्पाचा बड्डे 1 तारखेला असतोय आणि मम्मीचा बड्डे 3 तारखेला असतोय. तर असं आहे की मम्मीची खरी जन्मतारीख आम्हाला माहिती नाही आहे आणि तिला पण माहीत नाही आणि तिच्या आईला पण माहीत नाही. आता आई खूप म्हातारी झालेली आहे तिची, पण आता तिच्या पण लक्षात नाही आहे. पण जी मम्मीचं आधार कार्डावर जी आहे ना जन्मतारीख, त्या अंदाजानुसार आम्ही करतो मम्मीचा बड्डे. तर मम्मीचा बड्डे 3 तारखेला असतो आणि पप्पाचा 1 तारखेला बड्डे असतोय. पण पप्पाला आहे की केक वगैरे कट केलेलं काय आवडत नाही म्हणतात. लहान लेकरांसारखं बड्डे बिड्डे काय करताय नको म्हणतात. पण तरीसुद्धा मग जबरदस्तीने मग मम्मीचा बड्डे करतात. मग दोघांना सोबत केक आणून कट करतोय. कधीतरी एकट्यांचा आणतोय पण ती विनगवही करतात. पण आता सोबत दोघांचे केक आणलेले आहेत. वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे आहे. आपली बॉडी ऑइल काना तो ती बहीर आहे आम्हाला बाजू. बात है आज की चांदनी में कि हम खो गए प्यार की रागनी में. ये बाहों में बाहें, ये बहकी निगाहें, लो आने लगा जिंदगी का मजा. ये रातें, ये मौसम, नदी का किनारा, ये चंचल हवा. ये रातें, ये मौसम, नदी का किनारा, ये चंचल हवा. छान म्हणते ना, आवाज भारी आहे ना. चांगली प्रॅक्टिस केली तर मस्त होईल. दररोज ऐकाय पाहिजे. हा ऐकून मस्त प्रॅक्टिस केली तर होऊन जाते. ती कशी बोलते, कुठं कुठं एकदम हाय होतंय, कुठं लो होतंय. म्हणजे कुठं आवाज जास्त चढवून बोलायचा, कुठं खाली करून बोलायचं, कसं सॉफ्ट बोलायचं आहे, तिखट बोलायचं, असं ऐकावं. ते एक महाराष्ट्रीयन पोरगी आहे, तिचे आई वडील मजूर आहेत आणि ती पोरगी आता इथं आहे इंडियन आयडलमध्ये आलेली. लय मस्त मस्त गाणे म्हणतात. पण
ते फोन बघून दिसत आहे पाठी लागण्यापेक्षा असं काहीतरी केलं शिकलं. फोनवर शिकली मध्ये ड्रॉइंग चांगली काढत होती ती ड्रॉइंग विसरून गेली सगळी भीत रंगवली. पण काढत नाही ना आता ड्रॉइंग नाही काढत गाणी नाही म्हणत काय नाही डान्स नाही तर गाणं लाव हे बसलं माकडे आता. चला तर मस्तपैकी बड्डे झाला जेवण झालं आता जेवण वगैरे केलं आणि घरी आलोय. आणि दुपारी मी जरा जास्त जेवण बनवलं होतं ते सगळं आता गरम करून ठेवलंय. आणि मम्मीने सुद्धा आता बिर्याणी दिली तर ती सुद्धा फ्रीजमध्ये ठेवली. जेवण दुपारचं गरम करून ठेवलं जेणेकरून खराब नाही होणार. आणि चला हा छोटासा व्हिडिओ मी इथे संपवते. तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. व्हिडिओ देशाल तोपर्यंत बाय बाय.